आणि आता बातमी आहे नाशिकमधून महत्त्वाची। नाशिक शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालंय। नाशिकमधील मसरूळ, सातपूर, अंबडसह विविध भागात रस्त्यावर खड्डे पडलेत। या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये 2 नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आणि अशातच खड्डेमुक्त रस्ते करण्याची मागणी आता नाशिककरांनी केलेली आहे। नाशिकमध्ये एकीकडे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरू असलेली कामं तर दुसरीकडे पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचं देखील साम्राज्य पसरलं आणि त्यामुळे या खड्डेमय रस्त्यातून चिखलातून आपली वाहनं चालवताना कशा पद्धतीने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते याची ही बोलकी दृश्य आहेत। प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही आहे। जे ठेकेदार आहे ते ठेकेदारांनी काम केल्यापासून कोणी फिरकलेलं पण नाही। खूप त्रास होतो साहेब, ट्रॅफिक जाम होती। संध्याकाळी तुम्ही बघा, तुम्हाला पायी चालणं सुद्धा वेळ नाही राहणार, एवढी ट्रॅफिक राहते आणि लांबच्या लांब गाड्यांच्या असंख्य रांगा लागतात। त्याच्यामध्ये शाळा सुटलेल्या असतात, विद्यार्थ्यांचे बी घरी जायचे हाल होतात, त्यांना बी 1-1 तास लेट जावं लागतं घरी। वाहनांमुळे आजारी झालो, मी ॲडमिट होतो। आता खूप वाहनं होती रस्त्यामध्ये, खड्डे खूप कमराला गचका बस, जीव गेला असता रात्री बाबा। हो बाबा, काय झालं नेमकं श्वासोच्छ्वास बंद झाला होता, छाती भरून आली, मला गाडीत टाकलं, पण रस्ते खराब, बाकीन वाढवा झाला, शेवटी त्यांनी ॲडमिट केलं मला। इतकी बिकट परिस्थिती नाशिकमधल्या रस्त्यांची झालेली बघायला मिळते आणि त्यामुळे या रस्त्यांची तातडीने डागडुजी केली जावी, रस्ते तातडीने चांगले प्रवासायोग्य केले जावे अशा पद्धतीची मागणी नाशिककरांकडून केली जाते। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।